नमस्कार. काव्ययोग काव्यसंस्था पुणे आयोजित महाराष्ट्राचा लाडका कवी व्हिडिओ काव्य वाचन स्पर्धा 2026 यात मी सुनंदा जाधवगिरी उर्फ रमा माझी स्वरचित कविता सादर करीत आहे. माझ्या कवितेचे शीर्षक आहे सभागृह अजूनही भरलेले आहे. सभागृह अजून भरलेले आहे. दुर्योधन बदलले, दुःशासन बदलले, चेहरे बदलले. दुर्योधन बदलले, दुःशासन बदलले, चेहरे बदलले, पण अखंड मौन आणि गांधारीमय प्रेक्षक अजूनही तिथेच आहेत. सगळेच इथे वस्त्रहरण करत आहेत. सगळेच इथे वस्त्रहरण करत आहेत. कौरव आणि पांडवही. फरक इतकाच काही वासनांध डोळे, काही स्वार्थाने बरबटलेले हात करत आहेत निवस्त्र व्यवस्थेला, तर काही मौनातले सापळे हातावर ठेवून हात मूग गिळून बसलेत. प्रश्न इथे दुर्योधनाचा नाही. प्रश्न आहे भीम अन भीष्माच्या मौनाचा, द्रोणांच्या तटस्थतेचा आणि विदुरांच्या असहाय्यतेचा. आजही जन्माला येणारा प्रत्येक नवा कोवळा जीव वाट पाहत आहे कृष्णाची. आजही जन्माला येणारा प्रत्येक नवा कोवळा जीव वाट पाहत आहे कृष्णाची. त्याला असहाय्यपणे साथ घालत आहे. कारण द्रौपदीच्या त्या वेदना प्रत्येक जीव कमी अधिक प्रमाणात भोगत आहे. पण त्या वेदना धगधगत, टाहो फोडत अशाच जिवंत राहतील. कारण मौनाचे सभागृह अजूनही भरलेले आहे. दुर्योधनापेक्षा मला आता त्या सभागृहाची भीती वाटते. जिथे अन्यायापेक्षा मौनच अधिक असते. धन्यवाद.